सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समोर येते। नाशिकच्या तपोवन मध्ये वृक्षप्रेमींचं आंदोलन सुरू आहे। झाडांना मिठी मारत हे आंदोलन करण्यात आलंय। झाडे जगवा तपोवन जगवा असं म्हणत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। नाशिकच्या तपोवन मध्ये वृक्षप्रेमींचं हे आंदोलन आहे। झाडांना मिठी मारत त्यांनी हे आंदोलन केलंय। तर झाडे जगवा तपोवन जगवा अशा घोषणा देत हे आंदोलन करण्यात आलंय। साधुग्राम मधील 1800 झाडांवर नाशिक महानगरपालिकेकडून प्रस्तावित वृक्षतोड होणारे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्रामच्या जागेसाठी वृक्ष काढण्याचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याच विरोधात आता वृक्षप्रेमींचं हे आंदोलन सुरू आहे। नाशिकच्या तपोवन मध्ये वृक्षप्रेमी जमा झाले। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊया आपले लोकशाहीचे प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, खरं तर या वृक्षप्रेमींचं हे नाशिकच्या तपोवन मध्ये आंदोलन सुरू आहे, नेमका कशाला हा विरोध आहे? अगदी खरं आहे कृपा। खरं तर नाशिक मधील साधुग्राम मध्ये जे झाडं आहे त्यांच्यावर महापालिकेकडून मार्किंग करण्यात आलेली आहे। जवळपास 1800 झाडं जे आहे त्यांच्यावर हे मार्किंग करण्यात आलेली आहे। कारण आता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये या ठिकाणी साधूंचे पंडाल जे असतात ते याच जागेत असतात आणि या ठिकाणी हे जे वृक्ष आहे हा तोडण्याचा प्रस्तावित, अजून तोडलेला नाही मात्र प्रस्तावित जो निर्णय आहे तो महापालिकेने घेण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात पर्यावरण प्रेमी असतील, वृक्षप्रेमी असतील, हे आक्रमक झालेले आहे आणि आज त्यांनी तपोवनमध्ये हे अनोखं आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। मात्र महापालिकेने देखील यामध्ये स्पष्टीकरण असं दिले आहे की सर्वेच्या सर्व झाडं जे आहे ती तोडणार नसून जे 12 वर्षापूर्वी कुंभमेळा झाला होता त्याच्यानंतर जी वाढण्यात आलेली झाडं आहे ते काढण्यात येतील। मात्र हे काढण्यात जरी आले तरी त्याचं प्रत्यारोपण जे आहे ते केलं जाणार आहे। त्याच्यामुळे महापालिकेने देखील आपली बाजू स्पष्ट केलेली, तरी पण मात्र पर्यावरण प्रेमी आहे, वृक्षप्रेमी जे आहे ते आपलं आंदोलन जे आहे ते सुरू करताय। त्यामुळे आता महापालिका त्यांच्या निर्णयामध्ये काय बदल करते किंवा काय याच्या संदर्भात निर्णय घेते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जी, निश्चितच महेश, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।